गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पिंपळगाव बसवंत येथील बीपी पाटील ज्युनियर कॉलेज येथील 100 विद्यार्थ्यांनी 14 ते 16 मार्च रोजी आरंभ एक हात मदतीचा या संकल्पनेतून पिंपळगाव पासून 55 किलोमीटर अंतरावरील सुरगाणा तालुक्यातील नागशेवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा लोकसहभाग व 3 दिवस श्रमदानातून कायापालट करण्यात आलाय. तालुक्यातील नागशेवडी येथे पिंपळगाव बसवंत तालुका निफाड येथील बीपी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांनी आरंभ एक हात मदतीचा या संकल्पनेअंतर्गत विशेष 3 दिवस श्रमदान शिबिर आयोजित केलंय. संकल्पनेचे हे 8 वर्ष पूर्ण झाले. यासाठी लोकसहभागातून विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांनी 1.5 लाख रुपये जमा केले. जमा झालेल्या रकमेतून नागशेवडीच्या जिल्हा परिषद शाळेस रंगरंगोटी, संरक्षण भिंतीस रंग, शाळा आवारात खेळण्याचे साहित्य, आवारात 100 वृक्षारोपणासह 105 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामविकास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी यावर भर देणे हा होता. यावेळी नशामुक्ती पथनाट्य सादर करण्यात आलं. महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम देखील घेण्यात आला. उपक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश अनारसे, संतोष भंडारे, योगेश्वर शिरसाट यांच्यासह नागशेवडी येथील सरपंच भारती बागुल, केशव बागुल, पंढरीनाथ पालवा, एकनाथ महाले, सोमनाथ वाघ यांनी परिश्रम घेतले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.